आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचं हिरक महोत्सवी वर्ष त्याचं अधिवेशन नाशिकमध्ये आज त्याची सुरुवात झालेली आहे। खरं म्हणजे मी महाविद्यालय जीवनापासून या संघटनेशी जोडला गेलेलो होतो। यातूनच मी अनेक गोष्टी शिकलो। नेतृत्व कसं करायचं, कशा पद्धतीने लोकांशी वागावं, राहावं, सगळ्या अनेक गोष्टी आहेत की ज्या मी विद्यार्थी परिषदेमध्ये शिकलो आणि त्यातूनच माझ्यामध्ये हा नेतृत्व गुण आला। आणि मग मी पहिल्यांदा 11वीला महाविद्यालयामध्ये या संघटनेकडून उभा राहिलो, नंतर 12वीला उभा राहिलो, नंतर FY 5ही वर्ष मी माझ्या महाविद्यालयामध्ये या संघटनेच्या माध्यमातून नेतृत्व केलं। आणि महाविद्यालयातून बाहेर पडल्याबरोबर मी पुन्हा राजकारणामध्ये आलो, युवा मोर्चाला, BJPला आलो, नंतर मग गावाचा सरपंच झालो लगेच ग्रॅज्युएट झाल्यावर, नंतर मी आमदार झालो आणि 7 वेळा मी आमदार झालो। आणि म्हणून विद्यार्थी परिषद माझं अतिशय जवळचं आणि घट्ट नातं आहे। अनेक ठिकाणी निवडणुका ज्या आहेत ते बिनविरोध होत आहेत, अनेकांनी माघार घेतली। मात्र संजय राऊतांनी त्याच्यावर आक्षेप घेत म्हटलंय मुख्यमंत्री कार्यालयातनं आरो जे होते त्यांना फोन केला आणि त्याच्यामुळे हे सगळं झालं, याची चौकशी व्हावी अशी त्यांची मागणी। आता मला समजतच नाही आता या वक्तव्यावर मी काय बोलावं। आता जागा बिनविरोध होत आहेत, त्या ठिकाणी समोरचे प्रतिस्पर्धी माघार घेत आहेत, तुमच्याकडे पुरेसे माणसं त्या ठिकाणी लढायला नाही आहेत, कुठे आहेत त्यांच्या पक्षाकडे लढायला कोणी फॉर्म भरायला तयार नाही। आणि मग आमचे लोक बिनविरोध झाले तर त्यांना एवढं पोटशूळ का आहे हेच मला कळत नाही। म्हणजे तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुमचे बिनविरोध झाले तर तुम्ही फटाके फोडायचे आणि आता आमच्याकडे बिनविरोध होत आहे तर तुम्हाला इतकं वाईट वाटायचं कारण काय। पण मला असं वाटतं की येणाऱ्या निकालामध्ये महापालिकेच्या त्यांना त्याची जागा निश्चित दिसेल ते कुठे आहेत म्हणून। आता ते काही आरोप करते त्यांना ती सवय झालेली आहे। त्यांनी जळगावचं देखील नाव घेतलं। जळगावमध्ये जी माघार झाली ती मोठ्या प्रमाणात पैसे कोट्यवधी रुपये देऊन ती माघार करण्यात आली। काहींना धमकवण्यात आलं आणि काहींना पैशांचं आमिष दाखवण्यात आलं। आता तुम्हाला समोर पराभव दिसतोय म्हणून कधी निवडणूक आयोगाला शिव्या घालायच्या, कधी त्या मतपेट्यात बिचाऱ्या त्यांना शिव्या घालायच्या, कधी बॅलेट पेपरवर घ्या ते म्हणायचं, कधी खोटे तुमचे मतदार त्या ठिकाणी आहेत, डबल टिबल बोगस आहेत त्या याच्यावर आक्षेप घ्यायचा। म्हणजे पराभवापूर्वीच ते सगळे कारणं त्यांनी शोधलेले असतात आणि म्हणून आता दादागिरी करतायत, पैशाचा वापर करतायत। आता मुंबईमध्ये म्हणतील मुंबई तोडायला चाललेले आहेत, हे ठरलेलं आहे त्यांचं। पण आता लोक त्यांच्या बाजूने नाहीत, मतदार त्यांच्या बाजूने नाहीत, कोणी त्यांच्या बाजूने तो भरायला तयार नाही। येणाऱ्या निवडणुकांच्या निकालामध्ये त्यांना त्यांची जागा नक्की कळेल। भाऊ काल नाशिकमध्ये अतिशय विदारक चित्र बघायला मिळालं। भाजपच्या इच्छुक उमेदवार थेट तिथे निवडणूक कार्यालयामध्येच हाणामारी करत होते एकमेकांना, कुठे शिबिगाळ करत होते। सिडको विभागीय कार्यालय देवानंद बिरारी तिथे आलेले असताना हां थोडीफार लोटालोटी त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। मी पण त्या ठिकाणी आपल्या दूरदर्शन माध्यमातून बघितलं। निश्चित खरं म्हणजे तिकीट मागेपर्यंत ठीक आहे, पण तिकीट देताना किंवा देऊन झाल्यावर माघारीला असं होणं हे फार अपेक्षित नाही आहे आणि म्हणून त्याचं समर्थन आम्ही कोणी करत नाही। काही ठिकाणी असे प्रकार झालेले आहेत आणि सगळ्याच पक्षामध्ये झालेले आहेत। पण मला वाटतं आजकाल फार आक्रमकता वाढलेली उमेदवारांमधली, त्यामुळे सगळ्याच पक्षांमध्ये असे प्रकार कुठे ना कुठे घडत आहेत। नाशिकमध्ये ज्यांना तिकीट मिळालं नाही, जे इच्छुक होते त्यांच्यामध्ये नाराजी मोठ्या प्रमाणात आहे। आपण नाशिकमध्ये 3 दिवसांपासून तळ ठोकून आहात, नाराजी दूर होतीये का? काय वातावरण बदललेलं दिसतं येणार आहे? आपण प्रत्येक निवडणुकीत बघा, मग तुम्ही आमदारकीला बघा का खासदारकीला बघा, शेवटी मग नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद मागणारे भरपूर येतात। आता आमच्याकडे तर एवढी संख्या कधी नव्हती पूर्वी, तेवढी संख्या आज तिकीट मागणाऱ्याच्या उमेदवाराच्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे तिकीट एकालाच मिळतं। आता आमच्याकडे फॉर्मच जवळपास 1200-1400 भरले गेलेत आणि जागा 122 आहेत। त्यामुळे साहजिक आहे, कार्यकर्ते काम करतात, वर्षानुवर्ष ते राबतायत, खपतायत, त्यामुळे त्यांना तिकीटाची अपेक्षा असते। पण त्यांना ते नाही मिळालं तर त्यांचा राग हा स्वाभाविक आहे, स्वाभाविक आहे। त्यांना वाईट वाटणं, त्यांना राग येणं हे स्वाभाविक आहे। पण त्यातून काही हातापावी व्हावी किंवा कुठला शिवीगाळ व्हावी हे काही अजिबात अपेक्षित नाही आहे। मला वाटतं अनेक ठिकाणी आमच्या लोकांनी माघार घेतलेली आहे आणि आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू आणि पुन्हा नाशिकमध्ये निश्चित महापौर हा भाजपचा असेल। आपल्याकडनं नाराजी दूर होती का या लोकांची? निश्चित अगदी बरोबर आपण प्रश्न विचारला आहे की याची नाराजी दूर करणं हे महत्त्वाचं आहे। आणि मला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षापासूनचे ते आमचे कार्यकर्ते आहेत, एका विचाराने प्रेरित झालेले कार्यकर्ते आहेत। त्यामुळे काही दिवस 2-3 दिवस ती नाराजी असतेच आणि सगळ्या निवडणुकांमध्ये असते।
निश्चित मी सगळ्यांशी बोललेलो आहे, काल सगळ्यांना फोन केलेला आहे, अनेक जण मला काल भेटून गेलेले आहेत, त्यांची तर नाराजी दूर झालेली आहे. अजून 1-2-3 दिवसामध्ये मला असं वाटतं सगळ्यांची नाराजी दूर होईल आणि आम्ही एक दिलाने एक मताने त्या ठिकाणी कामाला लागू. प्रभाग क्रमांक निवडणूक प्रचाराला सुरुवात करतायत. नाशिकमध्ये आपण आगामी कुंभमेळ्यासाठी खूप मोठी ताकद नाशिक महापालिका मिळवण्यासाठी लावलेली आहे. नाशिकमध्ये आगामी काळात कशा पद्धतीने प्रचाराची संपूर्ण प्लॅनिंग असणार? नाही, आमचं नियोजन आहे. आमच्याकडे कार्यकर्ते खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत. गेल्या वेळी आमचे जवळपास 67 नगरसेवक या ठिकाणी होते. 10 नवीन आमच्यामध्ये आले, 10-12 म्हणजे असे मिळून 80च्या वर नगरसेवक आमच्याकडे या ठिकाणी आहेत. आणि आमचे सगळे कार्यकर्ता बेस्ट पार्टी आहे. असं नाही आहे की बस निवडणुका आल्या मग याचा उधार घ्या, तिकडचा उधार घ्या, इकडून फोटून आलेला घ्या, असं नाही आहे. तर आमच्याकडे आमचेच कार्यकर्ते, अतिशय तोलामोलाचे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत. त्यांना आम्ही तिकीट दिलेलं आहे. त्यामुळे तयारी आमची 12ही महिने असते आणि म्हणून त्याच्यामुळे इतके चांगले परिणाम, निकाल हे आमचे या ठिकाणी येत असतात. संजय राऊत आणि महेश मांजरेकर असे दोघं जण मिळून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेत आहेत. एक प्रचाराचा प्रकार असणार आहे. त्या मुलाखतीकडे आपण कसं बघताय? याच्या आधी लोक हसतायत त्यांच्या मुलाखतीकडे बघून. म्हणजे इथं असं झालं की म्हणजे मला कळतच नाही. तुम्ही दुसऱ्या पत्रकारांना बोलवा ना, एवढे मोठे पत्रकार आहेत. आता संजय राऊत उद्धव ठाकरेंची मुलाखत घेत आहेत, तर त्याला काय म्हणावं? हां, त्यांचेच प्रश्न त्यांचेच उत्तरं आधी बसून तयार करतात. मी हे विचारेल तू ते सांग, मी ते सांगेल तू हे विचार. मला यापेक्षा हास्यास्पद पत्रकार परिषद दुसरी असू शकत नाही. काय बोलावं त्याच्याबद्दल? नाशिकमध्ये आपण बघितलं असेल तर प्रभाग 25 आणि 29 मध्ये डबल एबी फॉर्म वाटण्यात आलेले होते. मात्र त्यामुळं भाजपचे ज्यांना एबी फॉर्म मिळालेले होते आज त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक लढवावी लागते. काही ठिकाणी तसं थोडा म्हणजे 108-10 फॉर्म आमचे बरोबर व्यवस्थित वाटले गेले होते. पण शेवटचे 4-5 मतदारसंघ, 3-4 मतदारसंघ राहिलेत तेव्हा थोडा गोंधळ झाला आणि त्यामुळे एबी फॉर्मची थोडी गडबड त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे. त्यामुळे 2-4 कार्यकर्त्यांवर, 3-4 कार्यकर्त्यांवर अन्यायसुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. ठरवलेले वेगळे होते, एबी फॉर्म दुसरीकडे चालले गेले, पळापळी ही झालेलं आहे. हे तुम्हाला थांबवता निश्चित त्याची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय आमच्या प्रदेश अध्यक्षांनी दिलेले आहेत. हे तुम्हाला थांबवता येऊ शकलं असतं का? कारण ज्या दिवशी स्क्रुटिनी होती त्या दिवशी हा संपूर्ण प्रकार लक्षात आलेला होता, तरी देखील हे थांबलं नाही. याचा फटका असा बसला की तुमचा जो उमेदवार होता त्याला फॉर्म मिळाला नाही. दोघांना तर पुरस्कृत म्हणून लढावं लागलेलं आहे. भाजप पुरस्कृत ही नामुष्की आली आणि एकाला तर अपक्ष म्हणून बंडखोरी करावी लागते. निश्चित अगदी त्या शेवटच्या क्षणी मी त्या ठिकाणी फॉर्म वाटताना मी त्या ठिकाणी न होतो. नाशिकमध्येच होतो पण फॉर्म वाटायच्या ठिकाणी न होतो. कारण कार्यकर्त्यांची खूप गर्दी माझ्या मागे असायची. तिकीट द्या म्हणून मी थोडं वेगळ्या ठिकाणी थांबलेलो होतो. पण जे आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी, अध्यक्ष फॉर्म वाटत होते त्या ठिकाणी काही लोकांनी येऊन गोंधळ घातला आणि त्यामुळे मग 5-7 फॉर्माची चुकाचूक त्या ठिकाणी झालेली आहे हे निश्चित आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला त्यांच्यामध्ये मोठे पदाधिकारी होते आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर पण कारवाई पण त्या संदर्भामध्ये चौकशीचे आदेश दिलेले आहेत माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय आमचे प्रदेशाध्यक्षांनी. मला वाटतं त्या चौकशी झाल्यावरच हे सगळं समोर येईल. भाऊ, याच्यामध्ये 2 दावे असे केले आहेत. बडगुजर म्हणतायत की मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालं, त्यांनी प्रभाग क्रमांक 25 मधून मला माघार घ्यायला सांगितली. मुकेश सहाणेचं म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांशी माझंही बोलणं झालं आणि त्यांनी बडगुजरांना 29 मधून माघार घ्यायला सांगितली होती. नेमकं खरं कोण बोलतंय याच्यामध्ये? आता ते त्यांनाच माहिती, मला सांगता येणार नाही. मला माझ्याकडे तसं काही नाही आहे की बडगुजर मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि मुकेश सहाणे मुख्यमंत्र्यांशी बोलले आपण आत्ता सांगतायत. त्यामुळे त्यांना मी विचारेल, काही समोर स्पष्टता येईल किंवा मग मुख्यमंत्री महोदयांना विचारावं लागेल की कोण बोलला आपल्याशी. आणखी एक गंभीर आरोप होतो भाऊ, ज्यांना भाजपकडनं तिकीट मिळालं नाही त्या लोकांनी तिकीट वाटपामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक घोटाळा झालेला, अगदी 1 कोटी रुपये घेऊन तिकीट दिलेलं आहे अशा पद्धतीचे आरोप आहे. आपण कालपासून नाशिकमध्ये होता, आपण या संदर्भात काही माहिती घेतली की किंवा या नाही, काही प्रमाणामध्ये आरोप या ठिकाणी केले जातात पण असं नसतं. प्रत्येक वेळी हे आरोप होत असतात. मागच्या वेळी आपल्याला आठवत असेल, मागच्या वेळी सुद्धा कार्यालयासमोर उभं राहून, आता मी नाव सांगणार नाही पण तरीसुद्धा हेच आरोप केले होते की ते पैसे देऊन तिकीट दिले जातात. पण असं कुठेही नसतं. असं इथे तर नाशिकमध्ये अजिबात कुठे नाही आहे. पण आता नाराज झालेले उमेदवार असतात, लोक असतात, ते बोलत असतात कारण त्यांना तिकीट मिळालं नाही म्हणून मग ते आरोप काय करतात, पैसे देऊन तिकीट दिलं गेलं. मला वाटतं म्हणजे आरोप सगळे निराधार आहेत.